जत तालुक्यातील मोरबगी येथे सराफाच्या गाडीवर दरोडा टाकून 10 लाखाचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या 7 जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केलं। या टोळीकडून प्रत्यक्षात मात्र 2,49,88,000ची रोकड जप्त करण्यात आली। सराफाच्या फिर्यादीत 3 लाखाची रोकड नमूद असताना मिळालेली 2.5 कोटीची रोकड नेमकी कोणाची असा सवाल उपस्थित झाला आहे। आयकर विभागाला याबाबत कळवले असून उमदी पोलीसही याचा तपास करत आहेत। दरोडेखोरांच्या टोळीतील संशयित रवी तुकाराम संधी वय 43 राहणार माळी वस्ती उमदी, अजय तुकाराम संधी वय 35 राहणार माळी वस्ती उमदी, सध्या राहणार गोकुळ पार्क विजयपूर, चेतन लक्ष्मण पवार वय 20 इंडी रस्ता विजयपूर, लालसाब हजरत होनवाड वय 24, आदिल शाह राज अहमद अत्तार वय 27 राहणार उमदी, सुमित सिद्धराम माने वय 25 राहणार पोखर्णी तालुका उत्तर सोलापूर, साई सिद्धू जाधव वय 19 राहणार उमदी या 7 जणांना अटक केली आहे। उमदी पोलीस स्टेशन येथे 14 एप्रिल रोजी पहाटे हायवे रॉबरीचा प्रकार घडलेला होता, ज्यामध्ये फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार 3 लाख रुपये कॅश, एक सोन्याची अंगठी, 2 मोबाईल फोन आणि फिर्यादी वापरत असलेली गाडी, 4 व्हीलर गाडी हे आरोपींनी त्याच्याकडून लुटलेली होती। पोलिसांनी तात्काळ या गुन्ह्याची नोंद घेऊन तपास सुरू केला, ज्यामध्ये एकूण 7 आरोपी त्यामध्ये निष्पन्न झाले। आरोपींची संख्या बघता त्या ठिकाणी दरोड्याचा गुन्हा कलमवाढ करण्यात आली। आरोपींकडून आम्ही पुढं जप्ती जेव्हा केली, त्या जप्तीमध्ये फिर्यादीनं दिलेल्या मुद्देमालापेक्षाही जास्त रक्कम त्या ठिकाणी आम्हाला आढळून आली। गुन्ह्यामध्ये एकूण 3 लाख रुपये कॅश सांगण्यात आली। त्यानुसार आरोपींची जेव्हा आपण घरझडती घेतली, शोध घेतला, त्यामध्ये एकूण जवळपास 2.5 कोटी रुपये कॅश ही त्या ठिकाणी जप्त केलेली आहे। त्याचबरोबर फिर्यादीची गाडी सुझुकी ब्रेझा ही 4 व्हीलरसुद्धा जप्त करण्यात आलेली आहे। आज माननीय न्यायालयासमोर आरोपींना हजर केले असता आरोपींना 6 दिवस PCR मिळालेला आहे। या दरम्यान आम्ही अधिकचा तपास करणार आहोत। ही कॅश कुठून आली याबाबतही आपण आयकर विभागालाही कळवलेलं आहे। त्यांच्याकडूनही चौकशी चालू आहे आणि पुढची कारवाई पोलीस विभाग त्याचबरोबर आयकर विभागही करत आहे।